तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तशा सर्वांच्या आवडती वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. आणि आजच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चिजरेताई यांना माझा नमस्कार. आणि उपाध्यक्षा धबालेताई यांना माझा नमस्कार. तसेच राजेश काकू. एक किरण पडले नसते, दिवस उजळला नसता महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आणि आई वाराणसीने त्या घडवला नसता, तर आपल्याला मानव धर्म मिळालाच नसता. पहा बाई, आईनी बाबाला जर जीवदान दिले नसते तर आपल्याला हळदी कुंकवाचा सोहळा हा साजरा करता आला नाही असता. पण पहा, बाबाचे बोलणे, सेवकांचे बोलणे आईनी दाराच्या मागे राहून ऐकले आणि आपल्या आईनी बाबा महान देवी बाबा जुमदेवजींसाठी आपले आयुष्य दिले. तर पहा, आपण साधी शौकी आपल्या पती किंवा पत्नी सहभागी, कधी कधी पती जर चिडचिड करत असेल तर आपण पत्नी सुद्धा हे करतो. पण आपण दोघांनी जर सहनशीलता केली तर दोघांत जर वाद होत असेल तर एखाद्याने शांतता बाळगायला पाहिजे आणि एखाद्याने बोलत असेल तर बोलू द्यायला पाहिजे. असे आपले सेवकींनी जर केले तर आपला परमात्मा एकला कोणीही पट्टा लावणार नाही. नाहीतर आपल्या परमात्मा एकला कोणी पण म्हणतात मार्गात आहे, यांच्या पण घरी हे होतात. पहा, आमच्या गावामध्ये बेला परिसरामध्ये 8-10 दिवसातली घटना आहे. आमचे ज्येष्ठ सेवक सुरेशराव तेरांदे 2 दिवसाआधी बैठक होती. त्या बैठकीत ते सेवक आमच्या म्हणजे सगळ्यांची 10-15 जणांची बॉडी राहते, त्यात मिळसून राहते. आणि दुसऱ्या दिवशी बैठक झाली गुरुवारी, दुसऱ्या दिवशी चालायला गेले आणि पत्नी पण लोकांच्या मजुरीला जात होती. पण त्या दिवशीच्या घरातून पाय बाहेर नव्हता निघत, माहित नाही जेवण केलं म्हणे आणि तिचा पण पाय बाहेर नव्हता निघत. आणि पती चालायला गेले तर तिला म्हटलं घराच्या मागे आहे तो थोडा, त्यांनी म्हटलं नाही मी आज तिकडे जाऊन चारा आणतो. पहा, आणि डोम्याना त्यांची वाटच पाहत असल्या आणि बकरीला चारा घेत होते आणि डोम्यानागाने त्यांना डोंश केला. आणि डोम्याना डोंश करून सुद्धा त्या शौकाला अंधाळ गेला म्हणून वाटलं. आणि नेर मधलं गढूळ पाणी होतं, त्या गढूळ पाण्याने तीर्थ करून आणि आपल्या पायाला मोठ्याजवळ रुमाल बांधून बाबा त्यांना एवढी सद्बुद्धी दिली की ते सेवक तीर्थही करू शकले, स्वतःच्या पायावर फुकाही मारू शकल्या. जेव्हा सांगत होते लोक की डोम्यानाग हा पाणी सुद्धा पिऊ देत नाही, पण आम्हाला असं वाटत होतं जेव्हा फोन आले तेव्हा आमच्या शेवटीने एकमेकीला फोन करून रडत होत्या आणि आम्ही त्यांच्यासाठी भगवंताजवळ योग मागत होते की बाबा आमच्या शोकाला जर असं काही झालंय असेल तर बाबा तुम्ही आमच्या शोकाला जीवदान द्या आणि आमच्या हाताने जर पुढल्या त्या चिठी झाली असेल त्या शोकाच्या हाताने तर त्यांना योग द्या. तर पहा, बाबा खरंच आपल्या शब्दाच्या शब्दाला आणि सर्वांच्या शब्दासाठी धावून येतात आणि वेळोवेळी आपण जर भगवंताजवळ शब्द ठेवत गेलो त्या आपल्या इच्छा पूर्ण होतात, हे मात्र नक्कीच आहे. आणि आमचे सेवक तिथे जाऊन बाजूने कापूस असणाऱ्या शेवटी होत्या आणि एक शेवटी होती त्याची तिने तीर्थ बनवून दिलं आणि तीर्थ बनवून दिला आणि त्यावेळेस पटापट सेवक अनेक वाले लोक तिथे येऊन त्यांनी ट्रीटमेंट केली. तर पहा, आमची सगळ्या जणांना सांगत होती, पण तिच्या पतीने असं म्हटलं होतं ती माझ्या दिराच्या गाडीवर गेली तेव्हा माझ्या दिराला म्हणाली की गजानन बापूजी माझ्या मनात एक गोष्ट आहे. तर बहिणी म्हणे बोला तुम्ही. तर भाऊ म्हणते म्हणे की नाही मी बैठकीत जाईन तेव्हा सांगेन. पण तुमच्या भावाने चर्चा बैठकीत आल्यावर आपण जर असं म्हणतो की आपल्या घरी कोणते तरी कामं करेल बा, म्हणून आपण प्रत्येक जण म्हणतो पतीला की बाजा आणून हातरा असं. तर त्या भाऊजीच्या तोंडातून असं निघालं की मी मरीन तरी पण बाजाच टाकायला येईन का. पहा किती मोठा शब्द तो शब्द बोलाशी. आणि सतीला त्या स्त्रीला असं वाटलं दुसऱ्या दिवशी की माझ्या पतीने कालच हा शब्द वापरला आणि आज काय घडलं. त्या शौकींच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आणि त्या दिवशी आमची प्रत्येक शौकीनीला ज्या माहीत झालं त्या शौकी शेतात काम करण्याच्याही त्याच्या मोठ्या अवस्थेत प्रत्येक वेळेस त्या माणसासाठी योग मागणे चालू आणि धावा करणे चालू होता. तर पहा, बाबांनी आमची हात ऐकली आणि आमच्या शौकाला जराचं अमृत करून घरी पाठवलं. आणि आम्हाला असं वाटत होतं की 18 तारखेचा आमचा तीळ संक्रांतीचा सोहळा
सोहळाही साजरा झाला आणि त्या शौकिनीला इतकं आम्हाला तर असं वाटत होतं की आम्ही तारीख कसं करणार, काय घडणार. आणि आमच्या शौकिनी डान्स येथे करण्यात उत्साहित राहते. तर त्या शौकिनी सुद्धा नॉर्मल झाल्या, कारण आपण कसं करायचं. तरी पण आमच्या बेला परिसरातील शौकिनी उत्साहित राहते, रात्री का करेना, पण त्या सदैव आपल्या बाबासाठी आणि आपल्या शौकींच्या शब्दासाठी वेळोवेळी धावत असते आणि एकत्रित बसून हा विचार मांडून प्रत्येक वेळेस बाबाला साथ देत, आमच्या पुरुषांना आणि महिलांना एकमेकीशी साथ देत असते. अशीच आपली शौकांसोबत आणि शौकींशी सदैव अशी साथ राहू द्या, तर आपल्याला आपला परमात्मा एक मागे कधीच येणार नाही. म्हणून शौकिनींनो, आपल्या घरात जर वाद होत असेल तर सांभाळून घ्या, बाहेर येऊ देऊ नका बलितोपर्यंत. आणि आपल्या मुली मुलांना व्यवस्थित पळून द्या, कारण आज आपल्या मार्गात सुद्धा काही अशा घटना घडत आहे. तर आपण तर आई किंवा आपण पाहू शकत नाही, तरी पण आपल्या मुलांचे कर्तव्य असते की आपले मार्गदर्शन जरी असले तर त्यांना स्वतः आई वडिलांशी गोष्टी शेअर करायला पाहिजे मुलींनी, आणि आपलं जीवन सुखमय बनवायला पाहिजे. आणि कधीही कोणती अडीअडचण आली तर आपल्या मार्गदर्शक किंवा आपली ज्येष्ठ शौकी किंवा शौकाशी शेअर करायला पाहिजे, मनातले दुःख बोलायला पाहिजे, तरच आपल्या मानव धर्म पुढे जाईल. असे मी एवढे सांगून आपले 2 शब्द पूर्ण करते. नमस्कार. बाबाच्या फोटो पुढे पेरूची फोड, बाबाची फोटो पुढे पेरूची फोड, प्रमोदजीचं बोलणं पेल्यावानी गोड. नमस्कार. फारच छान. बघा, ताईने किती अनमोल विचार आपल्या पुढे मांडलेले आहे की आपण आपल्या परिवारात कसं वागायचं, कसं का परिवार घडवायचा. बघा, या म्हणजे ह्या अनुभवातून हे अनुभव आपल्याला कुठे येतील, चर्चा बैठकीमध्येच येतील. जेव्हा आपण चर्चा बैठकीला जाऊ, आपल्या मानव धर्माची जी शाळा आहे ही एक चर्चा बैठक आहे. आपल्याला बाबांनी लावून दिलेली एक शाळा म्हणजे चर्चा बैठक. या चर्चा सत्रामध्ये आपण जेव्हा जाऊन तेव्हा आपल्याला असे हे अनमोल मार्गदर्शन मिळतील आणि आपण आपल्या प्रपंचाला सहजरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करू आणि प्रपंच करून परमात्मा साधून असे आपण आपल्या वाणीतून काही सांगून गेलेले आहे की आपल्या मुलाबाळांना कशी वळण द्यायची आणि कसं आपल्या परिवारात एकता राखायची. यानंतर